Hello everyone, welcome to RV Search English. So students, in this video we will be seeing 10th standard English lesson An Unbeatable Supermom Mary Kom. So त्यामधील पहिला भाग आपण बघितलेला आहे आणि चॅनलवर मी व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण दुसरा भाग म्हणजे इंटरव्ह्यू जो आहे तो बघूया. An interview. In an exclusive interview with Sportskeeda correspondent Taruka Srivastava, Olympic bronze medalist Mary Kom talked about her preparation for the Olympics and her elation at winning a medal. So या प्रस्तुत इंटरव्ह्यूमध्ये या एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यूमध्ये जी स्पोर्ट्सकीडा करस्पॉन्डंट आहे तारुका श्रीवास्तवा ती इंटरव्ह्यू घेत आहे ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडल मेरी कॉम हिचा. आणि या इंटरव्ह्यूमध्ये ती तिच्या प्रिपरेशनबद्दल म्हणजे ऑलिम्पिक्सच्या तयारीबद्दल आणि इलेशन ॲट विनिंग अ मेडल आणि जे तिने मेडल जिंकलेलं आहे त्याच्या इलेशनबद्दल म्हणजे अत्यानंदाबद्दल आनंदाबद्दल चर्चा करत आहे. सो वन बाय वन आपण हे सर्व इंटरव्ह्यूवरचे क्वेश्चन्स आणि मेरी कॉमचे आन्सर्स बघूया. इंटरव्ह्यूअर. फर्स्ट थिंग फर्स्ट, यू आर द फर्स्ट इंडियन फीमेल बॉक्सर टू विन एन ऑलिम्पिक्स मेडल फॉर इंडिया. हॅज द फिलिंग कम्प्लिटली संक इन. इंटरव्ह्यूअर म्हणते की सगळ्यात प्रथम तू पहिली भारतीय महिला बॉक्सर आहेस जिने ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवलेलं आहे इंडियासाठी. हॅज द फिलिंग कम्प्लिटली संक इन. तर ही जी फिलिंग आहे ही खूप भारावून टाकणारी आहे का. मेरी कॉम. आय एम रिअली हॅपी विथ माय अचिव्हमेंट अँड येस इट इज येट टू सिंक इन. आय एम जस्ट सो एक्झिलरेटेड. तर मेरी म्हणते की हो नक्कीच मी माझ्या अचिव्हमेंटमुळे खूप जास्त खुश आहे. जे मी मिळवलेलं आहे माझ्या यशामुळे खूप जास्त आनंद मला झालेला आहे आणि हो मी अजूनही भारावून गेलेली आहे. आय एम जस्ट सो एक्झिलरेटेड. एक्झिलरेटेड म्हणजे व्हेरी थ्रिल्ड म्हणजे अतिशय आनंद मला झालेला आहे. इंटरव्ह्यूअर. यू वेअर द ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग. डिड दॅट पुट ॲडिशनल प्रेशर ऑन यू. पुढचा प्रश्न तिला असा विचारला की तू एकमेव महिला खेळाडू होती भारताकडून बॉक्सिंगमध्ये. तर भारताची प्रतिनिधी करणारी फक्त एकच महिला खेळाडू होती. डिड दॅट पुट ॲडिशनल प्रेशर ऑन यू. त्यामुळे तुझ्यावर जास्तीचं प्रेशर म्हणजे ताण आला का. मेरी कॉम. नो नॉट ॲट ऑल. आय वॉज प्रेटी कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ. आय न्यू. तर मेरी म्हणते की नाही बिलकुलच नाही. मी ॲक्च्युली खूप कॉन्फिडंट होते माझ्यावर. मला स्वतःवर फार विश्वास होता आणि मला माहिती होतं की मी जिंकणार. इंटरव्ह्यूअर. Your coach Charles Atkinson was not allowed to accompany you to the Olympics. How did that affect your preparation? तुझे कोच जे आहेत चार्ल्स अकिन्सन त्यांना तुझ्याबरोबर ऑलिम्पिकमध्ये येता आलं नाही. तर त्यामुळे तुझ्या प्रिपरेशनवर काही फरक पडला का. तयारीवर काही फरक पडला का. मेरी कॉम. वेल आय डिड मिस हिम देअर बट थँकफुली वी हॅड ऑलरेडी डन अवर होमवर्क अँड आय वॉज वेल प्रिपेअर्ड. मेरी म्हणते की नक्कीच मी त्यांना तिथे मिस केलं पण आम्ही ऑलरेडी आमचा होमवर्क जो आहे ते खूप चांगलं केलं होतं आणि मी खूप चांगल्या तयारीमध्ये होते. इंटरव्ह्यूअर. ड्युरिंग युअर प्रिपरेशन्स फॉर द ऑलिम्पिक्स यू स्पेअर्ड विथ द मेल बॉक्सर्स ऑफ इंडियन कॉन्टिनेंट. हू वॉज युअर फेवरेट स्पेअरिंग पार्टनर. तर पुढे तिला विचारलं इंटरव्ह्यूअरनी की जेव्हा तू प्रिपरेशन करत होती ऑलिम्पिक्सची तेव्हा तू बऱ्याच मेल बॉक्सरसोबत स्पेअर केलेला आहे. स्पेअरिंग म्हणजे मोशन ऑफ बॉक्सिंग ड्युरिंग ट्रेनिंग विदाऊट लँडिंग ॲक्च्युअल ब्लोज. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये एकमेकांना न मारता फक्त प्रॅक्टिस करणे त्याला स्पेअरिंग म्हणतात. तर तिने बऱ्याच इंडियन बॉक्सरसोबत स्पेअर केलं प्रॅक्टिस केली. हू वॉज युअर फेवरेट स्पेअरिंग पार्टनर. तर तिचा फेवरेट स्पेअरिंग पार्टनर कोण होता असं इंटरव्ह्यूअरने तिला विचारलं. मेरी कॉम लाफ्स. वेल आय ट्रेन हार्ड इन पुणे अँड द मेल बॉक्सर्स वेअर काइंड इनफ टू प्रॅक्टिस विथ मी वेन एव्हर आय रिक्वायर्ड दॅम. टू नेम अ फेवरेट वुड बी अनफेअर. मेरी म्हणते त्यावर हसते थोडी आणि म्हणते की वेल मी खूप चांगलं ट्रेनिंग केलेलं आहे पुण्याला माझ्या सोबतीचे जे मेल बॉक्सर्स होते त्यांच्यासोबत आणि ते बिचारे इतके काइंड इनफ होते की त्यांनी माझ्यासोबत प्रॅक्टिस केली जेव्हा जेव्हा मला त्यांची गरज पडली. टू नेम अ फेवरेट वुड बी अनफेअर. त्यामुळे एका व्यक्तीचं नाव घेणं एका फेवरेट व्यक्तीचं नाव घेणं हे कदाचित अनफेअर होईल म्हणजे पक्षपाती झाल्यासारखं होईल. इंटरव्ह्यूअर. यू वेअर कोटेड सेईंग Adams were very clever, a counter-puncture, but although she carried power, she wasn't very tactical. I was scoring, but the judges were not pressing the buttons. Do you think dodgy judging was a part of the reason for your loss in the semifinals? इंटरव्ह्यूअर पुढे म्हणतो
की तू असं म्हणाली की ॲडम्सची आहे म्हणजे तिची जी प्रतिस्पर्धी होती मेरी कॉमची, शी वॉज क्लेवर, ती क्लेवर होती, हुशार होती, काउंटर पंक्चर होती म्हणजे तिचे पंक्चेससुद्धा चांगले होते, बट ऑल द शी कॅरीड पॉवर शी वॉजन व्हेरी टॅक्टिकल, तिच्याकडे पॉवर असतानासुद्धा ती जास्त टॅक्टिकल नव्हती म्हणजे प्लॅन ॲक्शन टू गेन विक्ट्री, म्हणजे खूप प्लॅनिंगनी वगैरे खेळत नव्हती. आय वॉज स्कोरिंग बट द जजेस वेअर नॉट प्रेसिंग द बटन, मेरी म्हणते की मी स्कोअर करत होती, मार्क्स मिळवत होती, पण जजेस मला मार्क्स देत नव्हते, बटन प्रेस करत नव्हते. डू यू थिंक डॉजी जजिंग वॉज पार्ट ऑफ द रिझन फॉर युअर लॉस इन द सेमीफायनल्स. त्यामुळे इंटरव्ह्यूअर तिला म्हणतो की तुला असं वाटते का की जे डॉजी जजिंग आहे, डॉजी म्हणजे अनजस्ट किंवा पार्शियल, पक्षपाती अशी जी जजिंग होती, त्यामुळे तुला सेमीफायनलमध्ये हरावं लागलं का, असं इंटरव्ह्यूअर मेरीला विचारतो. मेरी कॉम: येस, आय थिंक सम ऑफ द डिसिजन्स वेअर अनफॉर्च्युनेट. त्यावर मेरी म्हणते की हो नक्कीच, काही डिसिजन्स असे होते की ते अनफॉर्च्युनेट होते म्हणजे दुर्दैवी होते. अँड डिड नॉट वर्क फॉर माय बेनिफिट, आणि माझ्या बेनिफिटमध्ये कामं आले नाहीत म्हणजे माझ्यासाठी बेनिफिशियल ठरले नाहीत. इंटरव्ह्यूअर: इंडिया मॅनेज जस्ट 6 medals in the 2012 Olympics, even though we are a nation of 1.3 billion people. Where do you think a change is required to help us win medals that are proportionate with our population? तर पुढे इंटरव्ह्यूअर म्हणतो की भारत हा 130 करोड लोकांचा देश आहे आणि तरीही आपण 2012 साली जे ऑलिम्पिक झाले त्यामध्ये केवळ 6 मेडल जिंकलेले आहेत. त्यामुळे तिला विचारण्यात आलं की तुला काय वाटते की काय गरज आहे, काय चेंजेस व्हायला पाहिजे जेणेकरून आपण आपल्या पॉप्युलेशनच्या प्रपोर्शनमध्ये मेडल मिळवू शकलो पाहिजे. त्यावर मेरी म्हणते आय थिंक मोर अँड मोर पीपल शुड टेक अप स्पोर्ट्स ॲज अ फुल टाईम करिअर. मेरी म्हणते की मला असं वाटते की जास्तीत जास्त लोकांनी स्पोर्ट्सला फुल टाईम करिअर म्हणून चूज केलं पाहिजे. इफ यू वॉन्ट मोर गोल्ड मेडल्स, जर आपल्याला अजून जास्त गोल्ड मेडल हवे असतील तर. मोर कॉर्पोरेट्स शुड कम इन अँड स्पॉन्सर प्लेयर्स सो दॅट द प्लेयर्स डोंट हॅव एनी फायनान्शियल प्रेशर. जास्तीत जास्त कॉर्पोरेट्सनी पुढे आलं पाहिजे, कॉर्पोरेट्स म्हणजे कंपनीज किंवा इंडस्ट्रीजनी, आणि प्लेयर्स जे आहेत, खेळाडू जे आहेत, त्यांच्या खेळाला स्पॉन्सर केलं पाहिजे. स्पॉन्सर म्हणजे ऑर्गनायझेशन दॅट प्लेज ऑर एड स्पोर्ट्समॅन ऑर अ स्पोर्ट्स इव्हेंट, म्हणजे पैसा पुरवला पाहिजे. जर सोपी भाषेत बोललं तर प्लेयर्सला त्यांनी पैसे पुरवले पाहिजेत. सो दॅट द प्लेयर डोंट हॅव एनी फायनान्शियल प्रेशर, जेणेकरून जो प्लेयर असणार त्याला कुठले फायनान्शियल प्रेशर म्हणजे आर्थिक ताण त्याच्यावर नसणार. अँड कॅन जस्ट फोकस ऑन देअर गेम, आणि तो पूर्णपणे त्याच्या गेमवर फोकस करू शकेल. म्हणून जास्तीत जास्त कॉर्पोरेट्सनी प्लेयर्सला स्पॉन्सर केलं पाहिजे असं मेरी म्हणते. इंटरव्ह्यूअर: डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया विल एव्हर गो बियॉन्ड ऑलिम्पिक्स. तर इंटरव्ह्यूअर तिला विचारतो की तुला असं वाटते का की बॉक्सिंगमध्ये जो इंडियन लोकांना इंटरेस्ट आहे, रस आहे, तो कधी ऑलिम्पिकच्या पुढे जाईल. म्हणजे जेव्हा ऑलिम्पिक असते तेव्हा सर्व लोक इंटरेस्टने बघतात बॉक्सिंग, बट त्यानंतर कोणीही बॉक्सिंग वगैरे बघत नाही. सो मेरी म्हणते की येस, आय एम शुअर दॅट इन अ फ्यू इयर्स बॉक्सिंग विल बी व्हेरी पॉप्युलर अमॉंग एव्हरीवन इन इंडिया ऑल द इयर राऊंड. ती म्हणते की नक्कीच मला खात्री आहे पुढच्या काही वर्षांमध्ये बॉक्सिंग ही भारतामध्ये खूप पॉप्युलर होईल, म्हणजे खूप जास्त फेमस होईल आणि वर्षभर लोक ते बघतील असं मेरी म्हणते. इंटरव्ह्यूअर: हाऊ अवेअर आर इंडियन वुमन ऑफ देअर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स. डायट अँड न्यूट्रिशन मस्ट हॅव बीन अ की फॅक्टर इन युअर कंडिशनिंग फॉर द ऑलिम्पिक्स. डू यू थिंक न्यूट्रिशन इज अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट्स. आता इंटरव्ह्यूअरने विचारलं की हाऊ अवेअर आर इंडियन वुमन टू देअर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट, म्हणजे ज्या भारतीय महिला आहेत त्या त्यांच्या न्यूट्रिशनल रिक्वायरमेंटबद्दल, पोषणाबद्दल किती जागरूक आहेत. डायट अँड न्यूट्रिशन मस्ट हॅव बीन अ की फॅक्टर इन युअर कंडिशनिंग फॉर द ऑलिम्पिक्स. ऑलिम्पिक्समध्ये तू जे कंडिशन म्हणजे तुझे जे पोषण झालं शरीराचं, बिकमिंग फिट शरीर ठेवलं, त्यामध्ये नक्कीच डायट आणि न्यूट्रिशन हा एक महत्त्वाचा भाग असला पाहिजे. डू यू थिंक न्यूट्रिशन इज अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट्स. तुला असं वाटते का की न्यूट्रिशन म्हणजे पोषण किंवा चांगलं पौष्टिक अन्न खाणे हा भारतीय स्पोर्ट्समधला एक दुर्लक्षित एरिया आहे, दुर्लक्षित गोष्ट आहे असं तुला वाटते का. मेरी कॉम म्हणते द अवेअरनेस इज ग्रोईंग नाव अमॉंग द फिमेल ॲथलीट्स
व्हेन इट कम्स टू न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट. मेरी म्हणते की नक्कीच आता जेव्हा न्यूट्रिशनल रिक्वायरमेंटची गोष्ट येते तेव्हा फिमेल ॲथलीट्समध्ये जे फिमेल प्लेयर्स आहेत त्यांच्यामध्ये अवेअरनेस म्हणजे जागरूकता वाढत आहे. न्यूट्रिशन हॅज डेफिनेटली बीन अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट्स. नक्कीच भारतीय स्पोर्ट्समध्ये भारतीय खेळामध्ये न्यूट्रिशन हा एक दुर्लक्षित एरिया झालेला आहे. I had to gain 3 kg since I had to fight in the 51 kg event instead of the usual 48 kg that I fight in. जेव्हा मला 51 kg इव्हेंटमध्ये फाईट करायचं होतं, खेळायचं होतं, नाहीतर नेहमी ती 48 kgमध्ये खेळते, पण जेव्हा तिला 58 kgमध्ये खेळायचं होतं तेव्हा तिला 3 किलो वजन गेन करायचं होतं. सो आय हॅड फोकस ऑन व्हॉट टू ईट. त्यामुळे तिने फोकस केला की काय खायला पाहिजे. आय गेन्ड वेट बाय इटिंग द राईट काइंड ऑफ हेल्दी फूड रॅदर दॅन बॅड सॅच्युरेटेड फॅट्स. तिने अशा आलतू फालतू ज्याला आपण म्हणतो बॅड सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे अनहेल्दी फॅट्स न खाता योग्य प्रकारचं अन्न जे आहे ते खाल्लं, हेल्दी फूड खाल्लं आणि ते खाऊनच 3 kg वेट 3 किलो वजन जे आहे तिने गेन केलं. तिने विनाकारण जसं आपण म्हणू की पिझ्झा बर्गरसारख्या गोष्टी खाऊन वजन वाढवलेलं नाही. त्यामुळे अशा प्रकारचा ॲन्सर इथे मेरी कॉम देते. पुढे इंटरव्ह्यूअर म्हणतो हाऊ बिग अ रोल डिड OGQ प्ले इन शेपिंग द बॉक्सिंग सीन इन इंडिया फॉर द बेटर. इंटरव्ह्यूअर म्हणतो की OGQ म्हणजे ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट किती मोठा रोल प्ले करते इंडियन बॉक्सिंग सीन इन इंडिया म्हणजे इंडियन बॉक्सिंगला शेप करण्यासाठी आणि त्याला बेटर बनवण्यासाठी. मेरी कॉम म्हणते की OGQ रिअली प्ले अन इम्पॉर्टंट पार्ट इन माय सक्सेस. तिच्या यशामध्ये OGQने एक महत्त्वाचा रोल निभावलेला आहे. दे हेल्प मी व्हेन एव्हर आय नीडेड समथिंग. जेव्हा मेरीला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता होती OGQने तिची मदत केलेली आहे. दे टूक केअर ऑफ एव्हरीथिंग विच हेल्प मी फोकस ऑन माय बॉक्सिंग अँड केप्ट मी स्ट्रेस फ्री. दे टूक केअर ऑफ एव्हरीथिंग म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली, त्यामुळे मेरीला बॉक्सिंगवर फोकस करता आला आणि तिला स्ट्रेस फ्री राहता आलं म्हणजे टेन्शन फ्री राहता आलं. इंटरव्ह्यूअर व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग. इंडियन बॉक्सिंगच्या फ्युचरबद्दल भविष्याबद्दल तुझं मत काय आहे. मेरी म्हणते द फ्युचर इज व्हेरी ब्राईट अँड आय एम शुअर मेनी मोर बॉक्सर्स विल गेट मेडल्स फॉर अस. मेरी म्हणते की फ्युचर नक्कीच खूप ब्राईट आहे म्हणजे खूप उज्ज्वल भविष्य आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये बरेच बॉक्सर्स हे मेडल नक्कीच आपल्या देशासाठी जिंकतील. इंटरव्ह्यूअर डू यू फाइंड इट डिफिकल्ट टू कन्व्हिन्स युअर चिल्ड्रन नॉट टू फाईट when they watch you go out and do it in style all the time. इंटरव्ह्यूअरने थोडा मजेदार प्रश्न इथे विचारला. तो मेरीला म्हणतो की तुला हे कठीण वाटते का जेव्हा तुझे मुलं एकमेकांशी फाईट करतात म्हणजे भांडण करतात तेव्हा त्यांना समजून सांगणं कठीण जाते का तुला, कारण ते तर नेहमीच टी व्हीवर बघतात की आपली आई मस्तपैकी स्टाईलमध्ये फायटिंग करत आहे, त्यामुळे त्यांना भांडू नका असं म्हणणं तुला कठीण जाते का. मेरी म्हणते की वेल आय हॅव ट्विन्स अँड येस समटाईम्स इट बिकम्स रिअली डिफिकल्ट टू कीप देम अंडर कंट्रोल. मेरी म्हणते की नक्कीच मला जुळे मुलं आहेत आणि कधी कधी त्यांना कंट्रोलमध्ये ठेवणं खूपच कठीण जाते. इंटरव्ह्यूअर विल यू ट्रेन युअर किड्स टू बिकम बॉक्सर ॲज वेल. इंटरव्ह्यूअर म्हणतो की तू तुझ्या मुलांनासुद्धा बॉक्सर बनायसाठी ट्रेन करशील का. मेरी म्हणते आय हॅवंट रिअली थॉट अबाउट इट ॲज ऑफ नाऊ जस्ट लेट देअर मदर बॉक्स. मेरी म्हणते की मी अजूनपर्यंत तर या गोष्टीचा विचार केलेला नाही, सध्या तरी त्यांच्या आईलाच बॉक्सिंग करू द्या. इंटरव्ह्यूअर यू हॅव ब्रोकन सेव्हरल स्टेरियोटाइप्स अबाउट द वुमन इन इंडिया बाय शोईंग दॅट वुमन कॅन कम्पीट विथ मेन इन एनी फील्ड, बट हाऊ गुड आर यू ॲट द ट्रेडिशनल फेमिनिन ॲक्टिव्हिटीज लाईक कुकिंग. इंटरव्ह्यूअर म्हणते की तू बरेच काही स्टेरियोटाइप्स म्हणजे जे रूढीवादी कल्पना असतात भारतीय महिलांबद्दल त्या ऑलरेडी तोडलेल्या आहेस आणि दाखवून दिलेलं आहे की वुमनसुद्धा मेन्सप्रमाणे पुरुषांप्रमाणे कोणत्याही क्षेत्रामध्ये कम्पीट करू शकतात, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात किंवा त्यांच्याप्रमाणेच मेडलसुद्धा जिंकू शकतात. पण तू ट्रेडिशनल फेमिनिन ॲक्टिव्हिटीज लाईक कुकिंग म्हणजे स्वयंपाक बनवण्यासारख्या ज्या पारंपरिक स्त्रियांची कामं आहेत त्यामध्ये किती चांगली आहेस. मेरी म्हणते की वेल आय एम गुड ॲट कुकिंग अँड अदर हाऊसहोल्ड वर्क टू. मेरी म्हणते की नक्कीच मी कुकिंगमध्ये चांगली आहे, इतर कामंसुद्धा मला चांगले जमतात. इंटरव्ह्यूअर
वुड यू बी इंटरेस्टेड इन कोचिंग इंडियन वुमन इन बॉक्सिंग वन डे? तर हाही एक छान प्रश्न विचारला की तुला इंडियन वुमन्सला म्हणजे भारतीय महिलांना बॉक्सिंगसाठी कोच करायला आवडेल का, म्हणजे त्यांना बॉक्सिंगचं प्रशिक्षण द्यायला आवडेल का? मेरी म्हणते की लेट्स सी इन फ्युचर मे बी येस. ती म्हणते की बघूया, भविष्यामध्ये कदाचित मला हे करायला आवडेल. इंटरव्ह्यूअर: व्हॉट डू यू प्रिफर बीइंग कॉल्ड, सुपर मॉम और सुपर बॉक्सर? इंटरव्ह्यूअर म्हणतो की तुला काय म्हणून घ्यायला आवडते, सुपर मॉम की सुपर बॉक्सर? मेरी कॉम: आय लव्ह बिंग अ मॉम. मला आई बनून राहायला म्हणजे मला आई बनून राहायला आवडते किंवा आई म्हणून घ्यायला आवडेल. दॅट्स द बेस्ट थिंग दॅट हॅज एव्हर हॅपन टू मी. कारण आजपर्यंत माझ्यासोबत घडलेली ती सर्वात सुंदर सर्वात चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारे इथे हा इंटरव्ह्यू एंड होतो. खाली काही अवॉर्ड्स अँड रिकॉग्निशन दिलेले आहेत जे मेरीला मिळालेले आहेत, आपण वाचून घेऊया. अर्जुन अवॉर्ड बॉक्सिंग इन 2003, पद्मश्री स्पोर्ट्स इन 2006, कंटेंडर फॉर राजीव गांधी खेल रत्न अवॉर्ड 2007, पीपल ऑफ द ईयर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स 2007, CNN IBN and Reliance Industries Real Heroes Award 2008, Pepsi MTV India Youth AIBA in 2008, Magnificent Mary AIBA in 2008, Felicitation by Zomi Students Federation ZSF at New Lamka YPA Hall in 2008, Rajiv Gandhi Khel Ratna Award 2009, International Boxing Association's Ambassador for Women's Boxing in 2009, Sportswoman of the Year Sahara Sports Award 2010, and the first Indian woman boxer to win gold at the 2018 Commonwealth Games. अशा प्रकारे हे सर्व अवॉर्ड्स मेरीला मिळालेले आहे. आय होप सर्वांना लेसन खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल. समजलं असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.